नमस्कार श्रोते हो. बदलत्या काळात जेव्हा एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानाची झपाट्यानं प्रगती होतीये, तेव्हा दुसरीकडे जीवनातले संघर्ष आणि ताणतणावही वाढत आहेत. त्यामुळे अनेकांना संघर्षाला, आव्हानांना सामोरं पण जावं लागतं. आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगण्याच्या आपल्या क्षमतेपुढे अनेक गोष्टी प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील किंवा वैयक्तिक समस्या किंवा कामाचा ताण. तर या आव्हानांवर आपण मात करू शकतो का? आणि त्यासाठी कोणते आणि कसे बदल करता येतील याचा शोध आज आपण घेणार आहोत. NLP या वर्तनशास्त्राच्या आधारे जीवन आनंदी होण्यासाठी कसं जगावं हे सांगणारं हे शास्त्र. त्याचं स्वरूप आणि महत्त्व सांगण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत रविबाला काकतकर. मी त्यांची ओळख करून देते. गेली अनेक वर्ष सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये सजगपणे वावरणाऱ्या लेखिका, प्रख्यात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक आणि एक मुक्त पत्रकार असलेल्या रविबालाताई. त्यांनी साहित्यापासून ते वर्तनशास्त्र, तसंच योगशास्त्र, विपश्यना याचाही अभ्यास केला आणि NLP हे त्यांच्या विवेचनाचं, समुपदेशनाचं आणि मार्गदर्शनाचं प्रमुख कार्यक्षेत्र केलं. या प्रभावी आणि आधुनिक शास्त्राविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार रविबालाताई, तुमचं रेडिओ FTI वर मनपूर्वक स्वागत. धन्यवाद नेहा. आणि FTI ला सुद्धा मी खूप धन्यवाद देऊ इच्छिते की ह्या प्रकारे ह्या नव्या शास्त्राबद्दल जाणून घेण्याची ही एक संधी दिलेली आहे. निश्चितच. तर सर्वप्रथम NLP म्हणजे काय हे आम्हाला सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर त्याची ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्याल का? हो, जरूर. NLPचा आधी फुल फॉर्म सांगते. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो म्हणजे मेंदूशी, अंतर्मनाशी किंवा अचेतन मनाशी निगडीत. लिंग्विस्टिक म्हणजे भाषा, परिभाषा किंवा शब्द आणि त्या आधारे केलेलं प्रोग्रामिंग म्हणजे नियोजन किंवा व्यवस्थापन, जे आपण आपल्या स्वतःचंही करत असतो आणि ऐकणाऱ्याचंही. बरोबर. 1970च्या दशकात रिचर्ड बँडलर हे संगणक आणि गणिताचे तज्ज्ञ आणि डॉक्टर जॉन ग्राइंडर हे भाषा आणि वर्तनशास्त्राचे तज्ज्ञ, त्यांनी भाषेचा वर्तनाशी काय संबंध असतो आणि मानवी वर्तनाच्या काही विशिष्ट पद्धती आणि संरचना म्हणजे स्ट्रक्चर्स असतात हे निरीक्षलं. आणि एखादी व्यक्ती यशस्वी होते त्यासाठी तो वेगळं काय वर्तन करतो, ह्याच संरचनेनुसार आपणही किंवा इतरांनी आचरण केलं तर दुसरी व्यक्ती देखील यशस्वी होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केलं. त्यांच्या आधीच्या अनेक मानसतज्ञांच्या निरीक्षणामध्ये भर घालून त्यांनी वर्तनशास्त्राला NLP हे अधिकृत स्वरूप आणि नाव दिलं, जे आज जगभर अतिशय लोकप्रिय झालं आहे. थोडक्यात सांगायचं तर NLP हा माणसं अयशस्वी का होतात यापेक्षाही ती यशस्वी का आणि कशी होतात याचा अभ्यास मानला जातो. तसंच कमीत कमी वेळात माणसाच्या वर्तनामध्ये बदल घडवणाऱ्या अनेकविध तंत्रांचा समुदाय म्हणजे NLP असं आपण थोडक्यात म्हणूया. ओके. म्हणजे हा वेगवेगळ्या तंत्रांचा समुदाय आहे. तर ही तंत्र कोणती आणि ती कशी उपयोगी पडतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये? आपण ह्या सगळ्या गोष्टींना, या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी या तंत्रांचा कसा उपयोग करून घेऊ शकतो? आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा इंग्लिशमध्ये जसं आपण म्हणतो की एक स्टक पोझिशन येते किंवा संकट, आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळी वर्तनाचे आणि प्रतिसादांचे नवे पर्याय निर्माण करणारं हे शास्त्र आहे असं आपण म्हणूया. यात विविध प्रकारचे एक्सरसाइज ह्या तज्ज्ञांनी सुचवलेत, जे वस्तुतः अनुभवनिष्ठ आहेत. मी ह्या एक्सरसाइजचे उपयोग त्या विषयांशी जोडले आहेत, त्यामुळे ते अंमलात आणणं सोपं जातं. त्यांची काही उदाहरणं सांगू इच्छिते. त्यांच्या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल. कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन म्हणजे संघर्षांना तोंड कसं द्याल किंवा त्यातून मार्ग कसा काढाल. मूड बदलायचा आहे का, मग शारीरिक हालचाल बदला आणि काय फरक पडतो ते बघा. मान खाली घालून बसल्यामुळे कोणती भावना असते आणि त्याचऐवजी हात उंचावून चुटक्या वाजवून हसत हसत वाव असं म्हणण्यामुळे कोणती भावना आपण मुद्दामून जागृत करू शकतो आणि त्यामुळे नैराश्यातून तक्षणी स्वतःला बाहेर काढू शकतो. हे केवळ अनुभवच घेऊन अजमावायला हवं. त्याचबरोबर आणखी एक तंत्र आहे
भीती किंवा अनेक वर्ष ज्यांचं भय आपण बाळगलेलं असतं त्यातून कसं मुक्त व्हाल. स्वयंप्रेरणा, पंचेंद्रियांवर आधारित भाषा असते. ती समजून वापरल्यास आपण इतरांशी संवाद साधणं अधिक सोपं करू शकतो. बरोबर. किंवा NLP वर आधारित संवादांचं वेगळेपण, अशी अनेक तंत्र NLPनी जगाला दिलेली आहेत. त्याचबरोबर मगाशी जे तू ताणतणावाबद्दल बोलत होतीस त्याबद्दल मी असं म्हणेन की आपल्या मनावरची भूतकाळाची ओझी कशी उतरवाल किंवा भविष्यातील ताणांना, आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला अधिक सक्षम करणारं व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक सुद्धा NLP मध्ये समाविष्ट आहे. अच्छा. तर तुम्ही आता ताणाविषयी सांगितलं. तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ताणाला सामोरा जात असतो, नाही का? तर या ताणाला आपण हाताळायचं कसं? म्हणजे NLP यासाठी काही वेगळं सुचवतं का? बरोबर. मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपण जी परिभाषा वापरतो तसं आपण स्वतःचं प्रोग्रामिंग करत असतो. आपण 2 स्तरांवर संवाद करतो, एक बाह्य जगाशी आणि एक आपल्या स्वतःशी. खरंय. अनेकदा हा आपला स्वसंवाद नकारात्मक किंवा स्वतःबद्दल शंका घेणाराही असतो. विल्यम जेम्स नावाच्या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी मानवजातीला अतिशय उपयोगी पडणारा एक महत्त्वाचा शोध लावला आणि तो म्हणजे जर स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर प्रथम आपला स्वसंवाद बदलावा किंवा आपली ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन बदलावा. त्याचमुळे जो आपण आत्ता ताणांचा उल्लेख केला त्याला NLPचं वेगळेपण म्हणून हाताळण्यासाठी जर सर्वप्रथम आपण मुळातच ताणाला ताण न म्हणता आव्हान म्हटलं तर मग आपल्या दृष्टिकोनात काही बदल होतो का? खरंच. ते थोडंसं आत डोकावून बघूया. मग तो प्रसंग किंवा ती परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एका नव्या ऊर्जेने भारले जातो का हे जाणवेल. ताण ह्या शब्दामुळे येणारी हतबलता जाऊन आपण आता ते हाताळण्यासाठी सज्ज होतो हे जाणवेल. त्याचमुळे शब्दांमधलं सामर्थ्य जर जाणून घेतलं आणि त्यावेळी ते वापरण्यामुळे आपण अधिक सक्षम व्हायला मदत होते का? दुसरं म्हणजे ताणांची व्याख्या बघितली तर असं खूप छान जाणवेल की जेव्हा बाह्य मागण्या आणि अंतर्गत क्षमता यामध्ये असंतुलन निर्माण होतं तेव्हा ताण निर्माण होतात. मग जो अंतर्गत क्षमता वाढवण्याचा भाग आहे त्यासाठी NLP खूप उपयुक्त ठरतं. ताणांचे जर आपण 3 भागात वर्गीकरण केलं, जसं मी मगाशी म्हटलं की भूतकाळातली मनावरची ओझी ती जर आपल्याला तत्क्षणी उतरवता आली तर NLP मधले काही एक्सरसाइज अतिशय त्याच्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे भूतकाळातल्या ताणांच्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातनं किंवा आपणच आपल्या आयुष्याची लाईफ स्टोरी जर बदलायची म्हटलं तर ती आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. तसंच वर्तमानातले ताण आणि भविष्यातले ताण, जसं मगाशी मी व्हिज्युअलायझेशनचा उल्लेख केला. तर व्हिज्युअलायझेशनमध्ये भविष्यामध्ये आपण आपल्याबद्दल जर साशंक असलो तर खूप सुंदर प्रकारे आपण आधीच बसून आपण संपूर्ण तो होणारा येणारा प्रसंग जर व्हिज्युअलाइज केला किंवा मनःचक्षूंसमोर तो आणला आणि आपल्या मनासारखा घडलाय असं बघितलं तर प्रत्यक्षामध्ये जरी आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेलं नसलं पण मनःचक्षूंसमोरच्या आपल्या स्वतःशी केलेल्या एक्सरसाइजमध्ये जर आपण बघितलं की मला खूप सुंदर त्याच्यामध्ये मी माझा परफॉर्मन्स दिलाय किंवा मला यश आलेलं आहे तर प्रत्यक्ष वास्तवाला तोंड देताना आपण अधिक तयार असतो. कारण आपलं मन आपल्याला सांगतं अरे हे मी एकदा केलंय, त्यामुळे मी माझं जे बावरलेपण आहे किंवा त्यातनं होणाऱ्या चुका आहेत त्या आपण टाळू शकतो. बरोबर. तर भूतकाळातल्या ताणांसाठी असा हा एक व्हिज्युअलायझेशनचा प्रभावी एक्सरसाइज आहे. त्यामुळे ही ओझी आपण आपल्या स्मृतीपटलावरून खोडू शकतो. तसंच आणखी एक दृष्टिकोन आपण वर्तमानामध्ये जगण्यासाठी उपयोगी करू शकतो, तो म्हणजे आपल्या हातून जी चूक झालेली असेल तर त्यामुळे आज आपलं मनस्वास्थ्य वर्तमानामध्ये आपण गमावून बसतो किंवा त्यासाठी आपल्याला अपराधी वाटत असतं. मग जर मी स्वतःलाच असं विचारलं, आता NLP मधल्या अजून एका तंत्राचा मी उल्लेख करू इच्छिते जो मगाशी मी अनेक तंत्रांमध्ये फक्त केला होता, तो म्हणजे की इट इज सेड की द इंटेलिजन्स लाईज इन आस्किंग राईट क्वेश्चन्स. बरोबर. म्हणजे आपण नेमके स्वतःला काय प्रश्न विचारतो किंवा इतरांना काय प्रश्न विचारतो ज्यामुळे आपल्याला ज्या ध्येयापर्यंत पोचायचंय
ते आपल्याला साधणं सहज शक्य होतं. तर ह्या बाबतीमध्ये आपल्याला आपल्या चुकांबद्दल जर का अपराधी वाटत असेल, तर एक अतिशय छान प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. तो म्हणजे मी माझ्या चुकांमधनं काय शिकलो? आपण जर थोडंसं आत डोकावून बघितलं तर आपण असा विचार करू की आपण यशांमधनं जास्त शिकतो का अपयश आणि चुकांमधून? तर निश्चितच आपण चुकांमधनं जास्त शिकतो. मग आपण नव्या चुका करायला जर का किंवा नवे धोके पत्करायला किंवा नवीन आव्हानं स्वीकारायला जर स्वतःला सज्ज करायचं असलं तर मी चुकांमधनं काय शिकलो? हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप उपयुक्त ठरेल. निश्चितच. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे आपण आपल्या चुकांबाबतचं आलेलं अपराधीपण ते पूर्णतः नष्ट करू शकू आणि मग ते स्वीकारण्याची क्षमता वाढवणं सोपं जाऊ शकेल. आता हे का घडलं ह्यापेक्षाही मी यातून मार्ग कसा काढू ह्याकडे आपण आपलं फोकस करू शकतो, म्हणजे किंवा तो अग्रक्रम मानू शकतो. म्हणजेच NLP मध्ये व्हायवर लक्ष न देता हाऊवर आधी लक्ष देण्यास सांगितलंय. शिवाय मुळातच ताण ही एक सापेक्ष बाब आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्याच परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःला खूप ताण येईल तर दुसरा तीच परिस्थिती अतिशय वेगळ्या प्रकारे हाताळेल. मग ह्या ताणांच्या परिस्थितीकडे आपण एका साक्षी भावाने बघू शकतो का? तर ती साक्षी भाव तो जोपासण्याचं काम NLP अतिशय प्रभावीपणे करतं. म्हणजेच ह्या ताणांना आपण आता ताणांचं जे प्रमाण आहे किंवा पर्सेंटेज आहे ते आपण इतकं झिरोवर आणून ठेवतो, कारण की ताणांच्या ऊर्जेचा पण आपण किंवा ताणांच्या उपयुक्ततेच्याकडे पण आपण आपलं लक्ष द्यायला सुरुवात करतो आणि मग त्या ऊर्जेचा आपण आपल्या सर्जनशीलतेसाठी देखील वापर करू शकतो. बरोबर. आज जगभरामध्ये अनेक उत्तम कलाकृती ह्या ताणांमुळेच घडलेल्या आहेत हे आपल्याला जाणवेल. तर आता आपण थोडंसं हे मी शेवटी सांगेन की ताणांना आजपासून आपण आव्हान म्हणूया, म्हणजे मग हे काम सोपं जाईल की नाही स्वतःलाच विचारूया. खरंच ताणाला आव्हान म्हटलं की आपला दृष्टिकोन बदलतो, हे बरोबर आहे. आणि साक्षी भावानी आपल्या ह्या सगळ्या ताणाकडे बघणं हा एक वेगळा एक्सरसाइज तुम्ही सांगितलात. तर आपण जे बोलतो त्या शब्दांच्या अर्थाची प्रतिमा आपल्या मनामध्ये उमटते असं तुम्ही म्हणाल, तर खरंच असं होतं का? हो, अगदीच निश्चित. शब्दांच्या जाणीवपूर्वक निवडीमागे महत्वाचं एक कारण आहे. कारण कोणताही शब्द किंवा वाक्य उच्चारलं की ऐकणारा अनुभव घ्यायला प्रारंभ करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे त्याच्या डोळ्यांसमोर तशी प्रतिमा उभी राहते. ह्यासाठी जी मानसिकता मला माझ्यासाठी किंवा ऐकणाऱ्यासाठी घडायला हवी त्या नेमक्या शब्दांची निवड करायला हवी. एक नेहमी उदाहरण दिलं जातं की पिवळ्या रंगाच्या हत्तींचं चित्र डोळ्यासमोर आणू नका बरं का, असं सांगितलं की अगदी न कळत तेच चित्र उभं राहतं. मग आपल्याला काय घडायला हवं तसे शब्दही उच्चारण्याचं नवं भान आपण बाळगणं आवश्यक असतं. करू नको म्हटल्यामुळे आपण उलट करणाऱ्याला तेच करायला भाग पडत असतो. यासाठीची एक छान गोष्ट मला सांगायला आवडेल. अमेरिकेतली आहे पण ती अगदी कॉमनली कुठेही घडू शकते. एकदा जिम आणि ॲना अशी दोन लहान मुलं 7-8 वर्षाची उंच झाडावर चढून खेळत असतात. अचानक वादळ सुरू होतं. त्यांच्या पालकांच्या लगेच लक्षात येतं की मुलं झाडावर चढून खेळतायत. बाहेर धावत जाऊन ॲनाची आई बघते तर झाडांच्या फांद्या जोराने हेलकावे खात आहेत. मुलं गोंधळून गेलेली आहेत. ती जोरात ओरडून ॲनाला सांगते, ॲना डोंट फॉल, म्हणजे पडू नकोस. तेवढ्यात जिमचे वडील बाहेर येतात. त्यांनाही तेच दृश्य दिसतं. ते खंबीरपणे जिमला ओरडून सांगतात, जिम होल्ड ऑन टाईट, म्हणजे जिम फांदीला घट्ट धरून ठेव. दुसऱ्याच क्षणी धप्पकन आवाज येतो. जमिनीवर कोण पडलं असेल हे आपण जाणतोच. बिचारी ॲना जमिनीवर पडते कारण आईच्या पडू नकोस या शब्दांमुळे आधी तिच्या डोळ्यासमोर पडण्याची प्रतिमा उभी राहिली. तिचा मेंदू गोंधळला. मग मी पडू नको तर काय करू असं न कळल्यामुळे ती नकळत पडली. कारण आपला मेंदू शब्द हे शब्दशः घेत असतं. ही प्रक्रिया लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत घडत असते. जिमच्या वडिलांनी जिम होल्ड ऑन टाईट म्हटल्याबरोबर जिमनी जी समोर दिसली ती फांदी घट्ट पकडली.
त्याचमुळे जे करायला हवं तेच शब्द सतर्कपणे वापरणं ह्याचं महत्त्व NLP अधोरेखित करतं असं मला वाटतं. अगदी बरोबर हं. सांगितलं तुम्ही. तर तुम्ही आता NLPची जी तंत्र सांगितलीत, त्याच्यामध्ये संवाद हे तंत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर NLPमध्ये संवादाची व्याख्या काय सांगितली आहे? हां, संवाद म्हणजे आपल्याला इतरांकडून मिळणारा प्रतिसाद. अपेक्षित प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया मिळाली नाही, तर दुसरं काहीतरी करावं असं सांगितलंय. ऐकणाऱ्याला समजत नाही असं म्हणण्यापेक्षा मी काय केलं की त्याला समजेल, ही जबाबदारी माझी मानावी. म्हणूनच दुसऱ्या कोणत्या पद्धतीने सांगितलं तर त्याच्यापर्यंत मी पोहोचू शकेन, हे भान पण आवश्यक आहे. संवाद म्हणजे मी काय म्हणालो ह्यापेक्षा दुसऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला काय समजलं हे महत्वाचं होय. म्हणजेच आता संवादामध्ये येणारे अडथळे काय असू शकतात, तर उच्चार, आवाज, भाषा किंवा ऐकणाऱ्याचा मी बोलतोय तो अग्रक्रम असणारच नाही, कारण तो त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला असेल. बरोबर. मग आता जर समोरच्यानी माझं बोलणं ऐकावं असं वाटत असेल, तर मी त्याला प्रश्न विचारू शकतो. म्हणजे दुसरं काहीतरी करू शकतो, की तुला समजलं का? किंवा मी काही वेगळ्या प्रकारे सांगू का? तर तो त्याला समजलंय हे आपल्याला कसं कळतं? तर त्याच्या देहबोलीवरून तो मान हलवतोय, तो प्रतिप्रश्न विचारतोय. ह्या सगळ्या जर घटना घडत नसतील, तर ह्याचा अर्थ मी सांगण्यात कुठे कमी पडतोय हे समजून घेणं महत्वाचं आहे. हो. NLPनं खरं म्हणजे अल्बर्ट महाबेरियन ह्या तज्ज्ञांनी हे सिद्ध केलंय की आपण आपल्या संवादात फक्त आणि फक्त 7% शब्द वापरतो, 55% देहबोली वापरतो आणि 38% आवाजांचे चढ उतार वापरून आपण संवाद साधत असतो. आता ह्या तीनही गोष्टींचं एकत्रीकरण असणं खूप महत्वाचं आहे, तरच संवाद पूर्ण होईल. कारण कधी असं होतं की शब्द एक सांगतायत पण त्याचं शरीर किंवा आवाज हे काहीतरी वेगळंच सांगतायत. मग लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत किंवा गैरसमज निर्माण होतील. मग हे जसं संवादाचं तंत्र इतरांबाबत असतं, तसंच स्वतःबाबतही असतंच. कारण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे द बॉडी नेव्हर लाईज. म्हणजे शरीर कधीच खोटं बोलत नाही. बरोबर आहे. आतमध्ये जे विचार, जे समज किंवा धारणा असतात, तसं आपण स्वतःशी बोलत असतो. आणि मग त्यामुळे नकळत बाह्य रूपामध्ये आपलं शरीरही तेच सांगत असतं. म्हणून मग लोकांचे असे गैरसमज होतात की ह्याचा आवाज एक सांगतोय, पण शब्द काही वेगळेच सांगतायत किंवा देहबोली काही वेगळी सांगते. म्हणून स्वसंवादही तेवढाच महत्वाचा असतो. अगदी खरं आहे. तुम्ही म्हणालात तसं सतत एक विचारचक्र प्रत्येकाच्या मनामध्ये चालू असतं आणि रोजच्या वावरण्यामध्ये आपण आपल्याशी संवाद नकळत करत असतो. तर या स्वसंवादाविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. तर स्वसंवादाबद्दल थोडी जागरूकता निर्माण करण्यासाठी मी पुन्हा एक असं उदाहरण देईन की थोडं आत डोकवून बघूया की सतत एक कुठेतरी आपल्या पोटात, कानाच्या मागे, डोक्याच्या इथे कुठेतरी एक आपली एक टेप चालू असते, जी आपल्याला कधी प्रेरित करते किंवा कधी कधी मागे ओढते. तर त्याच्याबाबत एक उदाहरण देईन. फोर्ड कंपनीच्या फोर्ड गाडी जी प्रसिद्ध अमेरिकेतली आहे, त्याच्यामध्ये त्याचा जो ओरिजिनल संशोधक किंवा त्याचा निर्माता मिस्टर फोर्ड, त्यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणायचे, इफ यू से यू कॅन अँड इफ यू से यू कांट, यू आर राईट. म्हणजे तुम्ही जर नाही म्हणालात मी करू शकत नाही, तर तेही म्हणणं बरोबर आहे. आणि जर तुम्ही म्हणालात की हो मी करू शकतो, तर तुम्ही पुढे जाऊन त्या दृष्टीने प्रयत्न कराल. त्यामुळे तेही वाक्य बरोबर आहे. म्हणजेच आपण स्वतःला काय सांगतो त्याची आपण कृती करायला प्रवृत्त होतो हे आपण जाणतो. मगाशी मी विल्यम जेम्स ह्या अमेरिकेचा पितामह मानसशास्त्रज्ञाचा मानला जातो त्याचा उल्लेख केला. तो असं म्हणाला होता की स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर स्वतःच्या स्वसंवादामध्ये किंवा स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये बदल घडणं आवश्यक असतं. NLPच्या जनक व्यक्तींनी एकत्र येऊन बदलांसाठीची व्याख्या किंवा भाषा हे तंत्र विकसित केलं. मानवी वर्तनात म्हणजेच स्वतःमध्ये बदल घडवायचे तर कोणते भाषा किंवा कोणते शब्द वापरले तर बदल आणि अपेक्षित परिणाम होऊ शकतात हे शोधून काढलं. काही उदाहरणं देते. मी प्रयत्न करून बघते
असं म्हणण्याऐवजी मी करेन असं म्हटल्यामुळे काय फरक पडतो हे आपणच बघूया. किंवा आज खूपच ढगाळ हवामान आहे नाही का, असं म्हणण्यापेक्षा आज सूर्यप्रकाश थोडा कमी आहे असं म्हटलं की ढगाळ हवामानामुळे एक जी उदासी येते ती सूर्यप्रकाशामुळे आपण एक मनाला खूप प्रसन्नता किंवा एक ऊर्जा देऊ शकतो. बरोबर. या शब्दांच्या निवडीमुळे आपण आपली उदासी कशी कमी करू शकतो हे पुढे पुढे बघूया. आज मला खूपच टेरिबल वाटतंय किंवा हॉरिबल वाटतंय, म्हणजे आज मला काही ठीक नाहीये असं म्हणण्यापेक्षा आज मला जरा वेगळं वाटतंय असं म्हणण्यामुळे आपल्या मूडमध्ये आपण निश्चितच एक सकारात्मक बदल घडवत असतो. भावनांची तीव्रता देखील केवळ शब्दांच्या निवडीमुळे आपण आवाक्यात आणू शकतो. याची अनेक उदाहरणं ह्या तज्ज्ञांनी शोधून काढलीत. उदाहरणार्थ, मी किती मूर्खपणा केला किंवा आय एम स्टुपिड असं म्हणण्यापेक्षा मी या चुकीतून काय बरं शिकलो, मी अगदी गोंधळून गेलोय याऐवजी मी खूप उत्सुक आहे, मी हरवून बसलोय ह्यापेक्षा मी अजून शोधतोय, किंवा मी पुरता उद्ध्वस्त झालोय ह्याऐवजी मला तात्पुरता सेटबॅक आलाय. किंवा खूप एक छान उदाहरण म्हणजे मला अगदी आळशी वाटतंय यापेक्षा मी माझी ऊर्जा साठवतो आहे हे म्हणणं, ह्यामुळे आपल्याला खूप एक वेगळं वाटायला लागतं किंवा छान वाटायला लागतं. एकाकीपण ह्याविरुद्ध एकटेपण, म्हणजे मी एकटी असले तरी आपण एकाकी असणं काही आवश्यक नसतं. किंवा आपला फ्रीडम किंवा आपली बांधिलकी नसणं किंवा स्वतःचीच कंपनी स्वतः एन्जॉय करू शकणं, हे सगळे नवे क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलतेचे विचार आपण नव्याने जागृत करतो केवळ शब्द बदलल्यामुळे. तेव्हा शब्द सामर्थ्य जाणून घेणं आणि त्याचा जरूर तेव्हा वापर करणं हे महत्वाचं. आज जगभर अफर्मेशन्सचं महत्व खूप सांगितलंय. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःच्या संवादासाठी किंवा स्वसंवादासाठी तयार केलेली वर्तमान काळातली सकारात्मक शब्द वापरून केलेली सुटसुटीत वाक्य, आणि ती केव्हा वापरायची हे जाणणंही महत्वाचं आहे. मी एकटी जायला घाबरत असेन किंवा व्यासपीठावरून सर्वांसमोर बोलायला घाबरत असेन आणि जर मी नकारात्मक वाक्यच स्वतःशी सातत बोलत राहिले तर काय परिणाम होतो तो बघूया. मग मला सर्वांसमोर बोलता येत नाही, मी एकटी गेले तर मला जमणारच नाही, अशा सर्व कृती आपल्या हातून घडायला लागतात. पण जर मी सर्वांसमोर जाऊन बोलू शकते, केवळ वाक्य आपण बदललं की मी सहज एकटी जाऊ शकते, किंवा मी एक उत्तम वक्ता आहे, मी व्यासपीठावरून उत्तम प्रकारे बोलू शकते. आता तसं बघितलं तर दोन्ही वाक्यांमध्ये म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीमध्ये 50% सत्य आहे. पण मग मी स्वतःला कशाची निवड करते हे स्वतःला जर विचारलं तर कोणतं वाक्य मला कृती करायला प्रवृत्त करतं, मग मी करून तर बघते, इथपर्यंत तरी ते आणू शकतं. किंवा मी व्यासपीठावरून उत्तम प्रकारे बोलू शकते असं म्हटल्याबरोबर मला समोर सगळा चित्र किंवा प्रतिमा निर्माण होतं की मोठा समुदाय बसलाय, मी छान प्रकारे बोलतेय, लोक माझ्या वाक्यांवर टाळ्या वाजवत आहेत, या सगळ्या विचारांची साखळी निर्माण करायला आपण स्वतःला सुरुवात करतो. बरोबर. म्हणजे दुसरं महत्वाचं म्हणजे आपण जे स्वतःशी बोलू ते करणं वा न करणं ह्या आपल्याच स्वतःच्या अपेक्षांना आपण जागत असतो. म्हणजेच म्हणूनच मी सुरक्षित आहे, माझी आत्मशक्ती मला मार्ग दाखवते, माझ्यामध्ये प्रगती घडवून आणणं मला आवडतं, किंवा माझ्याही गरजा इतरांइतक्याच महत्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे मला आता नाही म्हणणं सहज जमतं, किंवा इतर कोणी मला काहीही बोललं वा केलं तरी उत्तम आयुष्य जगण्यास मी एक पात्र व्यक्ती आहे. अशासारख्या सकारात्मक वाक्यांचा जर आपण वारंवार भडीमार आपल्या सुप्त मनावर केला तर अल्पावधीतच आपण अधिक आत्मविश्वासी बनू शकतो, हे मी माझ्या स्वानुभवावरून निश्चित सांगू शकते. म्हणूनच मला असं सांगायला आवडेल की व्हॉट इज द डिफरन्स दॅट मेक्स अ डिफरन्स हे NLPनी शोधून काढलं, ज्यामुळे आपण आपलं आयुष्य अधिक सुकर सुसह्य तर बनवतोच, पण आपली प्रगती देखील आपण अधिक प्रसन्न चित्तानी आणि लवकर करू शकतो. त्यासाठी या NLP मास्टर्सना शतशः धन्यवाद. NLP हे मानव जातीला प्रतिसादांचे आणि वर्तनाचे
अनेक नवे पर्याय करून देणारं नवीन वर्तनशास्त्र आहे आणि ते एक वरदान आहे हे निसंशय. म्हणून ते अनुभवूनच बघायला हवं. अगदी खरं. हा विषय म्हणजे NLPचा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हा विषय अत्यंत रोचक आहे आणि आपण आता ह्या सकारात्मक संवादावर आज इथे थांबूयात. पुढेही तुमच्याशी पुन्हा आम्ही संवाद साधत राहूच. तर आजच्या सन्माननीय आणि अनुभवी अशा विषयतज्ञ रविबाला काकतकर यांनी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हा विषय इतक्या सोप्या शब्दात आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण अशा ओघवत्या शैलीत समजावून सांगितला. त्याबद्दल मी नेहा अभिजित त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.